नक्कीच एकूणच के-वाय-सी प्रक्रिया ही त्याचसाठी आपल्याला राबवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एकूण सप्टेंबरपासून ही के-वाय-सी प्रक्रिया चालू करण्यात आलेली होती। त्यानंतर त्याला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। त्यानंतर पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि काल अदिती तटकरे यांच्याकडून तशी घोषणा करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा 1 महिन्याची आपल्याला मुदतवाढ यासाठी पाहायला मिळते। मात्र मागील 20 महिन्यामध्ये तब्बल 21,000 कोटी हे सरकारचे अपात्र ज्या महिला आहेत, अपात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यावर कुठेतरी खर्च झाल्याचं हे स्पष्टपणे दिसतं आहे आणि जवळपास 71 लाख ही संख्या आपल्याला दिसते आहे। एकूणच के-वाय-सी साठी जरी का मुदत 1 महिन्याची असली तरी यातील किती महिला आणखीन यामध्ये समावेश होतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे। काही तांत्रिक गोष्टी आहेत, दुरुस्ती असेल तर त्या देखील करण्यासाठी ही मुदतवाढ आपल्याला दिसते आहे। प्रामुख्याने आतापर्यंत पाहायचं तर 1,90,00,000 इतक्या लाडक्या बहिणींकडनं के-वाय-सी करण्यात आलेली आहे आणि एकूण सारासार जर का या योजनेचा गाभा किंवा व्याप पाहायचा तर साधारणपणे 2.5 कोटी महिलांची संख्या ही आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालेली होती आणि ती आता 1,75,00,000पर्यंत खाली आल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे साधारणपणे याचा व्याप जर का पाहायचा तर 45,000 कोटींपर्यंतची ही संपूर्ण योजना होती, ती आता कुठेतरी 30,000 कोटींपर्यंत पाहायला मिळत आहे। दर महिन्याला सरकार जवळपास लाडक्या बहिणीच्या योजनेवर 2,500 कोटी रुपये खर्च करते आहे आणि त्यामुळे एकूणच या के-वाय-सी मुळे कुठेतरी हा सगळा प्रकार जो आहे तो देखील आपल्याला समोर येताना दिसला आहे। मागील 20 महिन्यांमध्ये तब्बल 21,000 कोटी रुपये हे जर का पाहायचे सरकारचे कुठेतरी गेल्याचं दिसतं आणि त्यामुळे नेमकं सरकार आता पुढील पावलं कशा प्रकारे उचलतंय, या के-वाय-सी संदर्भात पुढील प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अर्थात आता महिन्याभराची मुदत मिळालेली आहे पडताळणीसाठी, त्यानंतर आता आणखी या लाडक्या बहिणींच्या अपात्रतेमध्ये वाढ होणार का हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।